श्लोक 21. त्रिविधं नरकस्येदन्त्वारन्नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत. अर्थ, आत्म्याचा नाश करणारी नरकाची 3 दारे म्हणजेच काम, क्रोध आणि लोभ ही आहेत. म्हणून ही 3ही दारे टाळावीत किंवा हे 3ही अवगुण टाकून द्यावेत असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण: काम, क्रोध व लोभ हे त्रिकूट म्हणजेच नरकाचे 3 प्रकारचे दारच आहे. यामुळेच माणूस आपला स्वतःचा घात करून घेत असतो व नरकात जाऊन पडतो. म्हणून शहाण्या विचारी माणसाने या तिघांना सोडून द्यावे, यांचेपासून दूर राहावे असे भगवंत सांगत आहेत. खरे तर स्वर्ग व नरक याच लोकी आहेत. आपणच ते निर्माण करतो. काम, क्रोध व लोभ या दारातून जीवनाने प्रवेश केला तर माणसाला नरक प्राप्त होतो असे भगवंत इथे सांगत आहेत. काम हा विकार आहे. शिवाय काम म्हणजे इच्छा. एखादी गोष्ट प्रकर्षाने हवी वाटू लागली की ती मिळवण्याचा माणूस आटोकाट प्रयत्न करतो आणि मग ती मिळवताना त्याची सारासार वृत्तीसुद्धा नष्ट होऊ शकते. येन केन प्रकारेने तो ती गोष्ट मिळवतो. ती मिळाली तर त्याचा हव्यास वाढत जातो, म्हणजेच लोभ उत्पन्न होतो. आणि जर ती मिळाली नाही तर मात्र त्याला क्रोध उत्पन्न होतो. मग तो परिणामांची तमा न बाळगता ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी वाममार्गाचे सुद्धा आचरण करतो. चोरी, खून, फसवणूक इत्यादी ह्या गोष्टी यामध्येच येतात. मात्र अशा गोष्टी कधी ना कधी उघडकीला येतात. मग त्या माणसाला पोलीस पकडतात, तुरुंगात टाकतात. तिथे होणारे हाल हा एक प्रकारचा नरकच असतो आणि तो या इहलोकातच भोगावा लागतो. समाजातील प्रतिष्ठा संपते, नातेवाईक पाठ फिरवतात. काम हा विकार आहे. या अर्थाने जर हा शब्द विचारात घेतला तर तो अत्यंत घातक असाच आहे. कारण कामातुराणां न भयं न लज्जा असे सांगितले जाते व ते खरे सुद्धा आहे. प्रेमाचे गोंडस नावाखाली यांची कामपूर्ती ते करत राहतात किंवा एखाद्या वेळी बळाचा वापर करून आपला काम ते पूर्ण करतात. आजकाल समाजात नातेसंबंधाचा सुद्धा विचार केला जात नाही असे आपल्याला अनुभवास येते. केवळ पशुप्रमाणे नर आणि मादी एवढाच भेद पाहिला जातो. अशी कामपूर्ती दोघांसाठी नरक यातना देणारी आहे. कारण या कामपूर्तीत कोणालाच कसलाच आनंद मिळू शकत नाही. यामध्ये खरा प्रेमाचा, एकात्मतेचा आणि सहजीवनाचा इत्यादी कशाचाच विचार केला जात नाही. यामुळेच यातून निर्माण होणारी संतती हा एक समाजाला क्लेश देणारा स्वतंत्र असाच विषय आहे. अशा प्रकारचा कामविकार शमला नाही तर मग माणसाचा क्रोध मात्र उफाळूनच येतो. या विकाराची तीव्रता जेवढी जास्त तेवढा क्रोधही अधिकच असतो. कामनापूर्तीच्या कोणी आड आले तर ते माणसाला सहन होत नाही. मग यातून खून, मारामाऱ्या, बलात्कार, परस्परांबद्दल द्वेषभावना यांचा जन्म होतो. इतिहासात अशी अनेक युद्धे एखादी स्त्री मिळाली नाही म्हणून झाली आहेत. रामायण, महाभारत सुद्धा यातूनच घडले. राजसत्तेच्या किंवा प्रबल व्यक्तीचा कामवासनेपायी राजयंत्रणा राबवली जाते. सैन्य मरते, समाजाला वेठीला धरले जाते. सारे राज्य या कामक्रोधाचे पायी नरकयातना भोगते. या कामवासनेप्रमाणेच धनलालसा सुद्धा आहे. हे धन कितीही मिळाले तरी या लोकांची तृप्ती होत नाही. आपल्या नैसर्गिक गरजेसाठी धन मिळवणे अनिवार्यच आहे, पण त्यापेक्षा अधिक धन मिळवणे हा लोभ आहे. उपभोगाला मर्यादा असते, पण संग्रही वृत्तीला मात्र ती मर्यादा नसते. माणूस अन्न, धान्य, वस्तू, कपडे, घर, वाहने इत्यादी गोष्टींचा गरजेपेक्षा जास्त संग्रह करत असतो. याचा परिणाम समाजात विषमता निर्माण होते आणि यातूनच मग व्यक्तीमध्ये द्वेष जन्माला येतो. एकीकडे उत्तुंग इमारतीत पैशाचे, श्रीमंतीचे प्रदर्शन सातत्याने घडविले जाते, तर दुसरीकडे निवाऱ्या अभावी अनेक माणसे उघड्यावर आपला संसार थाटतात. यातूनच आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. ते लोक खरोखरच नरक भोगत असतात.
पैशाचे लोभापायी राष्ट्रांची रहस्ये फुटतात. शत्रूला निमंत्रण दिले जाते. राष्ट्रहित धोक्यात येते. लोकांना पारतंत्र्याचा नरक भोगायला लागतो. असे हे काम क्रोध लोभाचे दुष्ट चक्र आहे. आणि यापायीच दारिद्र्य, भ्रष्टाचार, पारतंत्र्य, हीन संस्कृतीचा स्वीकार केला जातो. लोभाच्या दरवाजातून समाज नरकात जातो. हे सर्व संयम शून्य संस्कृतीमुळे योग्य त्या संस्काराअभावीच घडते. स्वतःचे उपभोगासाठी उग्रकर्मे करून असे लोक आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांचे अहित करतात व नाश करणारा नरक पृथ्वीवरच निर्माण होतो, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.